संदर्भातून अनेक जण उमेदवारी मागतात. माझा पालकमंत्र्यांना प्रश्न आहे की तुमच्याच कुटुंबात खासदारकी, तुमच्याच कुटुंबात आमदारकी, तुमच्याच कुटुंबात जिल्हा परिषद, तुमच्याच कुटुंबात ग्रामपंचायत, हे काय तुम्ही ताम्रपत्र घेऊन जन्माला आले का की तुमच्याच कुटुंबाला द्यायचं सगळं? तुमच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेमध्ये असं कुठे लिहिलंय का की कुणी तिकीट मागू नये? जसं तुमच्या कुटुंबात खासदार, आमदार, पालकमंत्री, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत हे तुम्हाला नियम नाही का राज्यात? सगळं तुम्हालाच पाहिजे का? मग दुसऱ्या लोकांना उमेदवारी मागण्याचा अधिकार नाही का? आणि त्यांनी सांगितलं की चौकातले पोस्टर फाडले आणि पवार साहेबांच्या फोटोवर शाही लावली. हा तो त्यांचा शाही लावणारा आणि पोस्टर फाडणारा त्यांचा फोटो दाखवतो आणि त्यांच्या बाजूला त्यांचा भगवानराव नावाचा मार्केटचा संचालक, त्यांचा समोर हे त्यांचा कार्यकर्ता असून माझ्या ऑफिसला बाजूला असून त्या कार्यकर्त्याने शाही लावली. त्याच कार्यकर्त्यानं फोटो लावला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं या माणसाला की जसंच उमेदवारी राज्यावर डिक्लेअर झाली नाही तसे तिथले पोस्टर पवार साहेबांच्या फोटोवर शाही फेकलं. हे पालकमंत्र्यांचं षडयंत्र मी आज तुमच्या समोर मांडलं. आणि त्यांना माझा प्रश्न आहे की का बाबा तुमच्याच घरात खासदारकी, तुमच्याच आमदारकी, तुम्ही जिल्हा परिषद, तुम्ही ग्रामपंचायत, कशामुळे तुम्हाला या प्रयत्न जनतेने निवडून द्यायचं? तुमच्याच घरात का द्यायचं? सगळं देऊ नये. तुम्ही उभा टाकू प्रत्येकाला द्यावा. तुमच्या पक्षात अनेक कार्यकर्ते आमची वारींना करणार, त्यांना इनस्पेक्ट उमेदवार द्यायला पाहिजे. ते खरे हत्यार होते तरी पण तुम्ही उभा टाकले. ते असे तुम्ही स्वतः तुमच्या घरात सर्व घेता. तुम्हाला कराड, फड, मुंडे, गुट्टे असे बाकीचे जमत नाहीत का? तुम्हीच लागता का सगळ्या मतदारसंघात? किती वर्ष तुमचं चाललंय? तुमच्याच घरात सगळे पद घेता. त्यासाठी मी सांगतो या माझ्या उमेदवारीने डिक्लेअर झाल्यास या ऑफिसचे पोस्टर फाडणे आणि त्या पवार साहेबांच्या फोटोवर शाही फेक करणे हे पालकमंत्र्यांचं षडयंत्र आहे. हा त्यांचा मार्केट कमिशनर डायरेक्टर भगवान नावाचा माणूस त्या फोटोवर. दुसरा प्रश्न आहे आता पालकमंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा फॉर्म काढा. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एवढा गुंडपुरवठ्याचा माणूस जर असा आमदार पालकमंत्री व्हायला गेला तर जनतेला न्याय मिळणार नाही, व्यापाऱ्याला न्याय मिळणार नाही, मार्केट चालणार नाही, लोकांची कामं होणार नाही, हप्ते वसुली हे ते असं होईल. आणि दुसरी गोष्ट या फॉर्मवर एक अतिशय महत्वाचं आहे. या फॉर्मवर दोन नाव आहेत, शिशु धनंजय मुंडे आणि शिवानी धनंजय मुंडे. माझं एक असं म्हणणं आहे ज्यावेळेस मुलाचा जन्म होतो त्यावेळेस बापाचं नाव लागतं आणि त्याला जन्म दिलेली स्त्री असती त्या स्त्रीचं नाव कुठं? ह्या दोन लोकांच्या आईचं नाव कुठे? मग तुमचं असं चाललंय का की तुम्ही फक्त संध्याकाळचा वापर करायचा, कोणाला संतांना नाव द्यायचं आणि ज्याच्यापासून झाले त्यांचं काय करायचं? ज्याच्यापासून हे दोन लेकरं जन्मले त्यांना का नाव नाही लावलं पालकमंत्री? ते कुणाचे लेकरे? यांची आई कोण आहे ते पालकमंत्री सिद्ध करावं. राजकारण करत असताना कुणाच्याही कुटुंबावर बोलू नये असा एक नियम असतो. तुम्ही काल काय बोलले? एकाच घरातून उमेदवारी मागितली. अरे पालकमंत्री साहेब तुम्ही माझा फॉर्म बघा. माझ्या फॉर्मवर घटस्फोटी डायव्हर्शन पिटिशन नंबर सेट टाकलाय. मी गुट्टे फेरीला जवळ नाही, माझा डायव्हर्स झालेला घटस्फोटीत फॉर्म आहे. मला फॉर्म काढून दाखवा. तुम्ही सांगता एका घरातून उमेदवार मागितल्या, मग तुमच्या घरातून किती उमेदवार लागले आतापर्यंत? तुमच्या घरात सगळं कशामुळे? तुम्हीच खासदार, आमदार, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य. माझा प्रश्न आहे या शिशु मुंडे आणि शिवानी मुंडे, शिशु धनंजय मुंडे, शिवाजी धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव यांना सांगावं, डिक्लेअर करावं, लोकांना जनतेला कळावं ह्या दोन लेकराची माय कोण आहे. तुम्ही आमच्या कुटुंबावर बोलल्यास आम्ही तुमच्या कुटुंबावर बोलल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही समजून घ्या. पालकमंत्री तुम्हाला कोणाच्या कुटुंबावर बोलायचा अधिकार काय? काय तुमचं काम आहे पालकमंत्र्याचं? सकाळी हे, दुपारी वडायचं, संध्याकाळी लागायचं, हे पालकमंत्र्याचं काम आहे. जगाला माहिती आहे काय पालकमंत्री करतात? बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नेमण्याचं काम काय? सकाळी, दुपारी, संध्याकाळी
बंद करा हे लाडकी बहीण योजना चालू केली. एकही बहीण तुम्ही तुझं आता आम्हाला बोलायचं नाही. लाडक्या बहिणी किती संकट येतात तुमच्या पळे मतदारसंघात. त्या पालकमंत्र्यांनी पातळी सोडून बोलू नये. तुम्ही पातळी सोडून बोलता, आम्हाला पातळी सोडून बोलता येत. तुम्ही काय म्हणून आमच्यावर टीका करता? आम्हाला तिकीट मागायचा अधिकार नाही आणि तुम्ही सांगताय पुन्हा की मी राष्ट्रवादी नेत्याला फोन केला तुतारीच्या आणि गद्दारचा फोन पवार साहेब घेत नाही. पवार साहेबांच्या पक्षात कुणीच गद्दारचा फोन घेत नाही आणि तुम्ही गद्दारी केली पवार साहेब. आज पवार साहेबांच्या तुम्ही पोस्टर फळायला लावले, षडयंत्र करून त्यांच्या पोस्टरवर शाही फेकायला लावली. याचं उत्तर तुम्हाला फळेतली जनता देईल. पवार साहेब महाराष्ट्राचे देशाचे जाणते राजे, दैवत अनेक समाजांचे. ते समाज तुम्हाला माफ करेल का? पवार साहेबांच्या फोटोवर तुम्ही जर शाही लावायला लावली, पवार साहेबांच्या पोस्टर जर तुम्ही फळा लावले तर तुम्हाला इथे या फळे मतदारसंघातला कोणताही समाज मतदान करणार नाही. पोळ्याच्या दोन दिवस अगोदर पहाटे 3-4 वाजता पालकमंत्री गाडी चालित होते आणि तिथे एका महिलेच्या नावावर गाडी गेली. ती गुन्हा दुसऱ्या नावावर कसा गेला? तो गुन्हा गुन्हा दाखल काय झाला नाही. सगळ्या लोकांनी पत्रकाराला छापून आला पेपरला की ते ऍक्सिडेंट पुन्हा केला. कोण गाडी चालित होत? मी सांगतो तुम्हाला, त्या टायमाला धनंजय मुंडे नावाचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री गाडी चालत होते आणि त्या महिलेचा मृत्यू झाला. पण केस पण झाली नाही आणि दुसऱ्याचं नाव केलं. त्या महिलेचं नाव होतं स्वाती शामराव राठोड, बेलंबा तांडा. त्यांच्या नात्याच्या फार्म हाऊसला जात असताना ते स्वतः गाडी चालत होते आणि एक आमची भगिनी ही बाथरूम टॉयलेटला बसली असताना तिच्या अंगावर गाडी नेली. ती गाडी कोण चालत होतं? पालकमंत्री साहेब. त्याचे पुरावे आमच्याकडे. तुम्ही त्याचं उत्तर द्या. आपल्या फळे मतदारसंघातून पालकमंत्र्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली. मी कोणत्याही परिस्थितीत या फळे मतदारसंघात कमळाचं फुले देणार नाही. आज ती त्यांची प्रतिज्ञा खरी झाली. आज कमळाचं फुल आलेलं नाही. आज कमळाचं फुल मतदारसंघ गायब आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कोणाला मतदान करायचं ते संभ्रमात. त्यांना योग्य विचार करून योग्य उमेदवाराला मतदान करावं असं आमचं भारतीय जनता पार्टीच्या सच्चा कार्यकर्त्याचं आव्हान आहे की तुम्ही योग्य विचार करा. इथं कमळाचं फुल नाही आणि याच्यानंतर आता कमळाचं फुल येईल का नाही याची खात्री पण नाही. स्वर्गीय मुंडे साहेबांची ओळख पुसण्याचं काम आज या जिल्ह्याचे पालकमंत्री करते. काय ठेवली गोपीनाथची ओळख? गोपीनाथ मुंडे साहेबांची ओळख काय म्हणून ठेवली? ज्या गोपीनाथ मुंडेंच्या जन्मताच मृत्यूपर्यंत कमळाचं फुल होतं. आज मी त्यांच्या गोपीनाथ गडावर कमळाच्या फुलात त्यांचा पुतळा, तिथं आज कमळाचं फुल चिन्ह नाही. म्हणजे गोपीनाथ मुंडेंचं ओळख पुसण्याचं काम या जिल्ह्यातून जर कोणी केलं असेल तर ते पालकमंत्र्यांनी केलं. मी सर्व पुरावे तुम्हाला दिले, मी पुरावे दिले सगळे. या गोष्टीचं पालकमंत्र्यांना आम्हाला उत्तर द्यावं आणि कुणाच्याही कुटुंबावर कुणाच्याही बोलताना थोडा विचार तारतम्य ठेवावं. काय माल लावायचा आणि बोलायचं काय सगळ्या जगाला माहिती तुम्ही कसं बोलता, कोणत्या नशेत बोलता. आम्हाला पण माहित आहे, आम्हाला पण बोलता येतंय. त्यासाठी आम्ही पालकमंत्री विनंती करतो की पालकमंत्री साहेब तुम्ही राज्याच्या चांगल्या पदावर बसलेले व्यक्ती, तुम्ही बोलण्यामध्ये तारतम्य ठेवा. कुणाच्या कुटुंबावर बोलण्यापेक्षा त्यांची परिस्थिती जाणून घ्या, त्यांची बघा त्यात काय झालंय काय नाही, कोण कुणाचा काय आहे हे त्यांना विचार करायला पाहिजे. पालकमंत्री काहीच नाही, 24 तास ते काम आहे. ते सकाळ दुपार संध्याकाळ मी सांगितल्याप्रमाणे दुसरं काही काम नाही करत. त्यासाठी पवार साहेबांचे पोस्टर फाडलेले, पवार साहेबांवर शाही फेकलेली हे षडयंत्र जे तुम्ही केलं याचं जवाब उत्तर येणाऱ्या 20 तारखेला जनता तुम्हाला मतदान करून देईल. काय पाहिजे पुढे पुढे कोठे कुठे तर पुढे चौकशी मागणी केली, आम्ही सीबीआय चौकशी मागणी केली.
आम्ही जे परळीमध्ये गुन्हा दाखल झाला, जे परळीमध्ये जे प्रकरण घडले, पुण्याच्या 2 दिवस अगोदर जी महिला एक्सपायर झाली, तिची आम्ही सीबीआय चौकशी मागणी केली. आम्ही पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी मागणी केली की या जी महिला त्या एक्सपायर झाली ती कुणाच्या गाडीने मेली, कोण गाडी चालवत होतं, याची सीबीआय चौकशी मागणी आम्ही केली. बीड जिल्ह्यातला पीक विमा हा प्रश्न फार गंभीर बनलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या देशभरामध्ये जास्त आहे आणि शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा भरा ही जी योजना आणलेली म्हणजे ती शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे किंवा शासनकर्त्याच्या हितासाठी आहे. याबद्दल 1 रुपयाची पीक विमा योजना आली आहे. ती योजना महाराष्ट्रात बीड जिल्हा सोडून अतिशय सुंदर योजना चांगली चालते. फक्त बीड जिल्ह्यामध्ये ती योजना फक्त पालकमंत्र्यांसाठी रुपये आपण भरायचा आणि विमा पालकमंत्र्यांनी मंजूर करून आणायचा, पुन्हा त्याची नोट बनवायची, त्याचा अहवाल तयार करायचा, तो विमा रद्द करायचा, तो कंपनीला पैसे वापस करायचे आणि पुन्हा पालकमंत्र्यांनी कंपनी सोबत 60 करून वाटून घ्यायचे. म्हणजे पीक विमा हे बीड जिल्ह्यामध्ये कुणालाही मिळालं नाही, पीक अनुदान मिळालं नाही. हे फक्त पीक विमा अनुदान हे माझ्या अंदाजे 4-5 वर्षात 300-350 कोटीचा भ्रष्टाचार या पालकमंत्र्यांनी. त्यातच आणखी कानावर आलेलं आहे किंवा देवस्थान जमिनी असतील किंवा इतर कोणत्याही शासकीय जमिनी असतील त्यावरती सुद्धा पीक विमा भरला गेलेला आहे आणि तो सुद्धा विमा उचलण्यात आला. देवस्थानच्या जमिनी असतील, शासकीय जमिनी असतील किंवा माझ्या नावाचा पीक विमा त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरला आहे. आणखी त्यामध्ये अडचण एक गोष्ट आहे की जमीन एकाची आणि विमा दुसरा भरला. देवस्थानच्या जमिनी तुम्हाला माहिती आहे, जगमित्र कारखाना देवस्थानच्या जमिनीवर उभा करायचा प्रयत्न केला, ते देवाने उभा केला तर होत नाही, ह्यांना पण केला नाही. जगमित्राची पूर्ण जमीन ही देवस्थानची, त्याच्या मार्फत मी ईडी कडे माझा FRA ECR नंबर 2022 त्याच्यावर माझा जगमित्र कारखान्याचा FRA बदलापूर भूषणला की ज्यांना मठाची जमीन खाल्ली. असे किती आरोप असू देत, तिथं असं नाही तर त्या कारखान्यामध्ये सुद्धा मेलेला माणूस जो 98 मेला त्याने 2010 लांटा केला असे पुण्यातून मी कोर्टात दिले. म्हणजे ह्यांचं पालकमंत्र्याचं जमिनी लागणे, देवस्थानच्या त्याच्यावर इमे भरणे, विमा खाणे, अनुदान खाणे, जनतेला कुठेही जनतेसाठी काम न करणे आणि मतदान आता आलं की मग आम्हाला पैशाचं वाटप करणे आणि इलेक्शन लढणे हे काम सध्या पालकमंत्री करतात. हमी भाव खरेदीच्या संदर्भात कापूस आणि सोयाबीन 16 ठिकाणी सुरू करण्यात आलेले असे पालकमंत्र्यांनी सांगितले, कृषी मंत्र्यांनी सांगितले, परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. 16 ठिकाणी हमी भावानं खरेदी केंद्र सुरू करा सांगितलं, पण मी सांगतो तुम्हाला एकही बीड जिल्ह्यात एकही मला पालकमंत्र्यांना एकही चालू दाखवा, खरेदी केंद्र एकही चालू करून दाखवा. पालकमंत्र्यांना खरेदी केंद्र दाखवा, 1 लाख रुपये बक्षीस मिळवा. आज माझ्यांचं आव्हान आहे, कुठलंही एक खरेदी केंद्र दाखवा चालू, सोयाबीन असेल, कापूस असेल. या बीड जिल्ह्यामध्ये एकही खरेदी केंद्र चालू झालं नाही, एकही केलं नाही. फक्त घोषणा, तोंडी घोषणा, बाकी काही नाही. फक्त तोंडी घोषणा करायच्या, मी शेतकऱ्यासाठी हे केलं, मी शेतकऱ्यासाठी ते केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं. पण शेतकरी देशोधडी लावला, शेतकरी मातीत घातला तर फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकरी मातीत घातला बीड जिल्ह्यात. एक सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये पडणारा प्रश्न आहे की बीड जिल्ह्याची वाटचाल ही बिहारच्या दिशेने होत आहे का? कारण बीड जिल्ह्यामध्ये आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा तोंडावरती जर पाहिलं तर बीडमध्ये एकूण प्रकरण घडलेलं आहे. त्याचबरोबर अवैध शस्त्र सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सापडत आहे. तर या एकंदरीत पार्श्वभूमीकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहता? बीड जिल्हा हे बिहार करून टाकलाय पालकमंत्री. शस्त्र, पैसा, खून, मारामाऱ्या, खोट्या केस हे पालकमंत्र्याचा मूळ धंदा आहे. एक मूळ धंदा असतो माझा. जसं तुमचा मूळ धंदा पत्रकार असतात, जसं मी माझा मूळ धंदा काय असतो, तसं पालकमंत्र्याचा मूळ धंदा म्हणजे खून करणे, करायला लावणे, शस्त्र बाळगवणे, मात्र पैसे वाटणे, दादागिरी करणे, खोटे गुन्हा दाखल करणे हे पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्यामध्ये चाललंय. या पालकमंत्र्याला घरी बसल्याशिवाय बीड जिल्हा आणि परळी माणसात येणार नाही, सुधारणार नाही. हे खून खराबे बंद होणार नाही. पालकमंत्री जो पण या परळीच्या राजकारणात आहेत तोपर्यंत परळी मतदारसंघ हे वाटलं होणार, जनतेचं वाटलं होणार, व्यापाऱ्याचं वाटलं होणार, मतदारसंघाच्या शेतकऱ्याची माती होणार. पालकमंत्री कुठलाही पालकमंत्र्यापासून कोणत्याही समाजाच्या घटकाला आधार नाही, त्यांच्यापासून नुकसान होणारे फायदे कुठेच नाही समाजात, कोणत्याही समाजाच्या घटकाला. मी एक समाज माहित नाही,
सर्व समाजाच्या घटकाला पालकमंत्र्यापासून फक्त नुकसान, लूटमारी, हाणमारी हेच मिळतं. फायदा कुठल्याही समाजाला, कोणत्याही समाजाला झाला नाही. आपल्या पक्षाचा उमेदवार राजेसाहेब देशमुख, काही कार्यकर्ते असे म्हणतात की काही तुम्ही अजून दुसरे कोणी नेते मंडळी प्रचारासाठी फिरत नाही, जरा काय? आम्ही सर्व तुमच्याकडे नियोजन गाठी भेटीवर फिरे. काही लोक दौरे करतात, काही लोक गाठी भेटी घेतात, काही लोक सभा करतात. प्रत्येकाला काम हे वेगवेगळं दिलेलं आहे. पवार साहेबांनी माझ्याकडचे काम दिले, प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊ. ते माझं काम चालू आहे मतदारसंघात. तुमच्याकडे बातम्या पेपरला माझ्या गाठी भेटी चालू आहेत. माझ्याकडचे काम दिले ते करत. आता कुणाला फिरण्याचं काम आहे, कुणाला सभेचं आयोजन करण्याचं काम आहे. प्रत्येकाचे काम वेगवेगळे करून असे उमेदवार प्रत्येकावर भेट देतो. उमेदवाराचा परिचय या मतदारसंघात कमी असल्यामुळे त्यांना गाठ म्हणजे गावागावावर पडले. आता मी इथला लोकल असल्यामुळे माझ्या मी फक्त वैयक्तिक गाठी भेटी घेतो. असं प्रत्येकाचं वेगळे. कुणी दौरे करतात, कुणी सभे लावतात. राजकारणात पक्षाचं सर्व ताकदीनं सर्वांशी प्रत्येकाचे काम वेगळे घेऊन पक्ष काम करीत आहे. पवार साहेबांचा या मतदारसंघावर आहे आणि पवार साहेबांसोबत गद्दारी केली. पालकमंत्री पवार साहेबांकडून नेमून फुटून गेले, दुसरीकडे मंत्री झाले, त्यांचा स्वार्थ आला आणि पवार साहेबांनी सांगितलंय गद्दारांना फाडा फाडा फाडा. काल एका गावामध्ये असं घडलं की तिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना हाकलून लावण्यात आलं. मी तुम्हाला सांगतो, ज्या गावात हे झालं त्या गावचं नाव कुळासावर आहे. ते गाव अत्यंत देवदेव करणारं गाव आहे, देवाला मानणारं गाव आहे. तिथं सप्ते, शक्ती, बारस, एकादश असं होणारं गाव आहे. या पालकमंत्र्यांना तिथं त्यांचे गुंड निवडून बसवले. एक 15-20 गुंड बसवले टाटा सुमो गाडीमध्ये आणि त्यांना या गुंडाने हाकलले, गावाने नाही. ज्या पालकमंत्री तिथे गुंड बसवते त्या गुंडांना त्यांना हाकललंय गावाच्या बाहेर. गावाने हाकललं नाही. गाव हे देवदेव करणारं, त्या गावातले सर्व देव माणसं आहेत. त्या गावात असं होऊ शकत नाही. पण पालकमंत्र्यांचे गुंड बसून त्या लोकांना बाहेर काढण्याचं काम आणि जातीवादी विष पेटण्याचं काम पालकमंत्री त्यांनी यांनी केलं. मी सांगितलं तुम्हाला, प्रत्येकाचे काम वेगळे, प्रत्येकाचे काम. उमेदवाराच्या गाठी भेटी चालू, उमेदवार गावगाव जाते, उमेदवार म्हणून सांगताय. आता मी दिलं, मी पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी उमेदवाराच्या रेसमध्ये होतो. मी प्रत्येकाला एक मनुष्य काम करू शकत नाही. मी तुम्हाला पक्षातर्फे उत्तर दिलं, ते मी जे तुम्हाला उत्तर दिलं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातर्फेच आहे. आपल्या माध्यमातून परळी शहरातून राजेसाहेब देशमुख यांना किती मताची लीड मिळेल? मी ज्योतिष नाही शकणार, पण आम्ही ज्या प्रकारे घुसून काम करतोय, आम्ही गाठी भेटी घेतोय, लोकांचे हाल जोडतो, लोकांना समजून सांगतो, त्यास मी सांगतो की नक्कीच लीड मिळेल. पण किती मिळेल लीड ती मला असं सांगता येणार नाही. एक वर्ष राहिलेलं आहे, तर आता मोठ्या सभा आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या कुणाच्या आहेत? आजपर्यंत आणखी पुढे सभा आलेली नाही. आता मला वाटत नाही का की सभा आता सभेमध्ये मोठी नेते आम्हीच मोठी पळी म्हणतो. राजोपडच मोठा नेता आहे. माझ्या स्वतः सगळ्या गाठीसाठी चालू आहे. त्यामुळे आता पक्षानं उमेदवार कोणी म्हणण्याचं असं न करता आम्ही जोरानं काम करतो. याच्यावर पक्षानं मला सांगितलं तुम्हीच वरिष्ठ आहेत प्रळेमध्ये, तुम्हीच आमचे युवक नेते, तुम्ही ताकदीनं काम करा. माझी ज्या 17 सभा आहे ते तुम्हाला 18 तारखेला शांती सभा होईल आमची. तिथं मी उमेदवार हजर आहे, तिथं मी भाषण करून तुम्हाला सगळ्याला संबोधित करीन. जनतेसह मतदारसंघ पत्रकार बांधवांना या सर्व निवडणुकीत परळी मतदारसंघामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं एक चित्र रंगवलं जाते. आता तुम्ही ओबीसी बिलॉंग करता, तुम्हाला काय पार्श्वभूमी वाटते की ह्या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल? मी तुम्हाला सांगतो, या विधानसभेमध्ये जातीवादावर निवडणूक नाहीये, ओबीसी विरुद्ध मराठा निवडणूक नाहीये. सर्व जनता सोबत राहून पुन्हा गोविंदानं गोडीनं आज इथं बसलेले सर्व पक्ष सर्व जातीचे पत्रकार आहेत. असं या पिढी मतदारसंघात नाहीये. काही लोकांना असं दाखवण्यात येत आहे, ते चुकीचं आहे. सर्व समाजाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चालतंय. ओबीसी असेल, मराठा असेल, मुस्लिम असेल, मागासवर्गीय असेल, आम्ही सर्व मिळून एकत्र काम करतोय आणि एकत्र निवडण्यासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करतो. एक आणखी काय, तुम्हाला नगरपालिकेचा बराच अभ्यास आहे. हो,
वाढीव पाणी पुरवठा जल जीवन मिशन अंतर्गत परळीमध्ये जवळपास 350 कोटीची काहीतरी मंजूर आहे. तर ते काम कुठपर्यंत आले तुमच्या दृष्टीने? मी सांगतो, दोनदा पाईपलाईनचे टेंडर झाले. एकदा झालं 130 कोटीचं, पुन्हा झालं 270 कोटीचं. 300 350 कोटी नगरपालिकेमध्ये आले. पण आजही फळे शहराला 8-8 दिवस पाणी नाही. पाईपलाईन तुटून गेल्या, टाक्याचं काम बरोबर झालेलं नाही. टाकीच फळे बराच लिखी झाल्या टाक्या, कुठेही पाईपलाईन नाही. त्या कामाचं इथं प्रयत्न कसं चाललंय, या हेडचे पैसे त्यावर टाकायचे. मी तुम्हाला सांगतो, नगरपालिकेत चालली पडेल. टेंडर मिळालं, गुद्देदाराला 50% मोबाईल ऍडव्हान्स देतात. गुद्देदाराला 10%, 40% पालिक मंडळ. मग आता दुसरं काम आलं की त्याचे 40% इकडून 50% उचलायचे, 10% द्यायचे दुसरा गुद्देदार, त्याचे 40% घ्यायचे, पहिल्याला द्यायचे. अशा पद्धतीनं काम सुरू असल्यामुळे योजना कम्प्लीट होईल असं वाटत नाही. आता आपलं पुढचं ध्येय पळशी नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात घ्या आणि लोकांना जनतेला रोज पाणी द्यायचं. कुठलाही भ्रष्टाचार झाला पाहिजे. आज मला सांगा, तुम्ही मागे एक पिटिशन केले, कोर्टात तरी चालू आहे. तुम्ही माझी प्रॉपर्टी घेतली, तुम्हाला पुन्हा घेतली, त्यावर नगरपालिकेने 1% टॅक्स लावला. जो टॅक्स लावता येत नाही, लोकांकडे असे टॅक्स 100 कोटी रुपये टॅक्स भरला. त्यासाठी मी ज्यांनी याचिका केली हायकोर्टात, त्याचा निकाल लागला. माझी मागणी, भरलेल्या लोकांचे पैसे वापस करा, इथून पैसे घेऊ नका. हे नगरपालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट झालेलं हे वाटप म्हणजे नगरपालिकेचा भ्रष्टाचार, पालकमंत्र्यांची वाढलेली प्रॉपर्टी, आज इलेक्शनमध्ये होत असलेला अमाप पैशाचा खर्च, हे नगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचंच रूप आहे. एक प्रश्न आहे भाऊ, त्याच्या व्यतिरिक्त सगळ्याच्या व्यतिरिक्त जस्ट 6 महिन्याखाली महाराष्ट्र शासनानं कृषी महाविद्यालयाची मंजुरी जवळपास सगळीकडेच दिलेली आहे. पण एक कृषी तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून आपल्या परळीलाही कृषी महाविद्यालय मिळाले. पण 6 महिने झाले नाही मिळाले. तत्पूर्वी जसं त्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा आणलं, विद्यार्थ्यांना प्रवेश सुद्धा घ्यायला चालू केले. पण आपल्या इथं कुठेही त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, मुलांना बसण्याची व्यवस्था नाहीये, कुठल्या हॉस्टेलची व्यवस्था नाहीये. अशा परिस्थितीत त्या हॉस्टेलला येणार अनुदान कुठे आणि त्या मुलांना शिकवणार कसे, त्या विद्यार्थ्यांना कुठून ज्ञान मिळणार आहे, यासाठी मंजूर झालं, ते काम झालं नाही, त्याचं टेंडर झालं नाही. पण त्याच्यात जे ऍडमिशन झाले, त्यात लोकांची फी घेतली आली, कॉलेज नाही झालं, फक्त मंजूर झालं नाही. पण त्याचे ऍडमिशन कसे झाले, म्हणजे बोगस आहे. हे त्यांच्यापेक्षा एक माणसं आहेत, ते शिक्षण क्षेत्रातले 2-3 शिक्षण महर्षी म्हणतात, त्यांचं काम आहे ते पैसे खायचे. त्यांच्या ते अलिबाबांच्या 40 बदलून तर त्यांचं काम आहे की ऍडमिशन कॉलेजमध्ये ऍडमिशन देणं, पुन्हा त्याचं काम करणं, पुन्हा त्याचे पैसे घेणं. त्यांचं ऍडमिशन नाही, हे पैसे खाणं, हे पूर्ण इलेक्शनसाठी केलेले, निवडून धनंजय मुंडेला निवडण्यासाठी फेकला जुमला, तो एक त्यांचा कट आहे. म्हणजे हे किंवा आपण कृषी माहिती आणलं म्हणा, त्याचे ऍडमिशन करा, तरी जर तिथे पास तरी त्याच्या शिक्के घरीच आहे, सह्या घरीच आहे. त्यांना कृषी सगळे गुरुगुरु हेच असते, स्वतः सहाय्य करते, शिक्के मारून सगळं भ्रष्ट आहे, सगळा फोपुराला. मी आता विनंती करतो सगळ्याला की आपले पत्रकार आपले जे बद्दल त्यांचं दुर्दैवी मृत्यू झाला, आपल्या सर्वांचे होते. तर माझ्या ऑफिसला पहिलीच पत्र परिषद आहे, तर आपण 1 मिनिट उभा टाकू त्यांच्या आत्मेला त्याला दिली. Thank you.